सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार तरी होतील का असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। राज ठाकरेंनीही या योजनेवर होणाऱ्या खर्चावर बोट ठेवलं होतं। आता ठाकरे गटानेही या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला। पाहूया हा एक रिपोर्ट। लाडकीमुळे पगार रखडणार? संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ। लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण। लोकसभा निवडणुकीत पिछाड झालेल्या सत्ताधारी महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे, कारण राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालाय। मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेत सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलाय। राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून 1500 रुपये प्रति महिना असे 3000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा केला। आतापर्यंत सुमारे 1,25 लाखांच्या वर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले। या योजनेचा तिजोरीवर मोठा भार पडलाय। त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना बोगस सोडा सदा पगार तरी मिळेल का असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते। अनेक ज्या सरकारी संस्था आहेत, होमगार्ड असतील बरं का, पोलीस दल असेल, त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडक्या बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते आहे। कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे। राज्याच्या 2024-25च्या बजेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींची तरतूद। कर्मचारी पगार, निवृत्ती वेतन, कर्जाच्या व्याजासाठी तब्बल 53% खर्च आहे, म्हणजेच 2,64,341 कोटी। अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद। महसुली जमा आहे 4,99,463 कोटी रुपये, तर महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये आहे। भांडवली तसंच इतर खर्च 47% म्हणजेच 2,34,416 कोटी रुपये आहे। या योजनेवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका होते। मतांसाठी ही योजना असल्याचा निशाणा साधला जातोय। राज्यावर कर्जाचा डोंगर आहे। सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना ही योजना राबवणं तारेवरची कसरत आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेचं काय होणार असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।